औरंगजेबाने ठरवलेलं होतं, महाराजांचं भाग्य, म्हणून महाराज आपल्याला मिळाले. सर, एका व्यक्तिरेखेबद्दल कायम कुतूहल वाटतं, ते म्हणजे हंबीरराव मोहिते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या दरबारातले अष्टप्रधान मंडळातले सगळेजण सोयराबाईंच्या बाजूने होते, तेव्हा एकमेव हंबीरराव मोहिते होते जे संभाजी महाराजांच्या बाजूने लढले, त्यांच्यासाठी उभे राहिले. काय नातं होतं ते आणि का असं घडलं की सोयराबाईंची साथ देण्याऐवजी हंबीररावांनी संभाजी महाराजांची साथ दिली? काय झालेलं की शिवाजी महाराजांच्या तालमीमध्ये पहिल्या बहरातले जे अनेक जवळचे त्यांचे सहकारी होते, त्यामध्ये हंबीर मामा होते. आणि सोयराबाईंनी बंड करायचं कारण हेच होतं की त्यांना असं वाटलं की माझा पुत्र राजाराम हा शेवटी हंबीररावचा सक्का भाचा आहे आणि हंबीरराव सख्या भाच्याच्या बाजूने येतील. पण महाराजांचं ध्येय धोरण आणि महाराजांनी संभाजी राजांबद्दल काहीतरी सांगितलेलं असणार, कानमंत्र दिलेला असणार. त्यामुळे थोरल्या महाराजांच्या वचनाला जागायचं म्हणून आपल्या बहिणीची आणि भाच्याची त्यांनी पर्वा केली नाही. पण यालाच लागून मी तुम्हाला सांगेन की छत्रपती संभाजी महाराजांचा दुःखांत व्हायच्या दोन कारणं होती तात्कालिक. ते म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी फक्त 2 वर्ष हंबीर मामा हे वाईच्या लढाईमध्ये मृत्यू पावलेले आहेत. जर संगमेश्वरला हंबीर मामा नावाचा खंबीर मामा असता तर एवढा दुःखद प्रसंग घडला नसता असं मला वाटतं. आणि दुसरं असं की इतिहासाच्या बरोबर आपण टोपोग्राफीचा तत्कालीन विचार केला पाहिजे. ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडायला औरंगजेब विजापुरावरून आला, त्यावेळेला काय परिस्थिती होती? तर 1688 मध्ये एवढा मोठा प्लेग होता विजापूरला की त्या प्लेगामध्ये 1,00,000 माणसं मृत्यू पावली. हा ब्रिटिशांनी दिलेला आकडा आहे. त्या प्लेगामध्ये औरंगजेब संपायच्या आधी कसा बसा इकडे का निघून आला ते काही कळत नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की 86, 87 आणि 88 या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रात खूप दुष्काळ पडलेले होते आणि त्या दुष्काळामध्ये अनेक शिलेदारांच्या, सरदारांच्या घोड्याच्या पागा नष्ट झालेल्या होत्या. त्यामुळं संभाजी महाराजांच्या सैन्याचं बरंचसं नुकसान हे निसर्गाने सुद्धा केलेलं होतं. ही 2 कारणं, निसर्गाचा घाला आणि हंबीर मामांचं नसणं, ह्या राजांच्या दुर्दैवी अंतासाठी 2